नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉग मध्ये. तर भाई आज मी कॉलेजमध्ये येणार नव्हते की मी 12 वाजता निघली घरून आणि रागामध्ये निघली. असं बी नाही कॉलेजला जायचं लेक्चर करायचं असं काही इंटेन्शन होतं. घरचे ओरडायले म्हणून मी रागामध्ये निघून आले. कारण की माझी आणि माझ्या भावाची भांडणं झाली आणि डायरेक्टली घरचे माझ्यावर ओरडत आहेत. तर त्यामुळे मी रागात निघून आले. काही काय भाम आता इथं आल्यानंतर मला माहीत झालं म्हणजे की सृष्टी आली. श्रेयात आली नाही कॉलेजला आणि सृष्टी मला म्हणाली की 3:30 ते 5:30पर्यंत गेस्ट लेक्चर आहे. म्हणजे पूर्ण बोरिंग होणार आहे. बघूत आजचा दिवस कसा जाईल ते भेटूया थोड्या वेळानंतर. मी लेक्चरमध्ये आहे आता आणि मॅडमचं म्हणणं आहे की आता तुम्ही मंडेलाच पूर्ण असाइनमेंट सबमिट करा आणि माझी एक बी असाइनमेंट कंप्लीट नाही. आता असे झटके भेटत कॉलेजमध्ये, त्याच्यामुळे कॉलेजमध्ये वाटलं काय करे पाम. सृष्टी आहे हॅलो गाईज, सृष्टी झाली की असाइनमेंट कंप्लीट? असाइनमेंट आता दिली बघा आम्हाला. आता बघू मंडेपर्यंत किती की नाही ते, कारण आम्हाला लई कामं राहतात माहिती आहे का. 17 सब्जेक्टचे 17 सब्जेक्टचे 18 असाइनमेंट जस्ट एक्झाम्पल इनकम्प्लीट आहेत म्हणा. बाकी आमच्या लेक्चरमध्ये सॉरी आमच्या क्लासमध्ये जे आहे आज मॅडम बघायला गायची. तर भाई आता आहे आमचं गेस्ट लेक्चर. म्हणजे की फ्युचरमध्ये आम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत ते आज सांगणार आहेत आम्हाला गेस्ट लेक्चरमध्ये. तर बघूया, मी बी तुम्हाला सांगते बायोटेक्नॉलॉजीचे काय काय फायदे आहेत त्या व्हिडिओमध्ये. बाकी विद्यार्थीची संख्या दाखवतो म्हणजे सगळे BSc BT फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरचे विद्यार्थी म्हणून आमची लोकसंख्या किती आहे. फर्स्ट इयर तर नाहीच वाटायले, सेकंड इयर थर्ड इयरचे विद्यार्थी दाखवतो मी. आणि 3 वाजता आहे गेस्ट लेक्चर. आता वाजते 10 मिनटं बाकी आहेत फक्त. 3 वाजता 3:30 वाजता 3:30 वाजता आले गेस्ट लेक्चर. बाकी विद्यार्थ्यांची संख्या दाखवते मी तुम्हाला. तर हे बघा बाई संख्या विद्यार्थी. आणि नंतर विद्यार्थी माझ्यासारखे विद्यार्थी म्हणतात की बाई प्लेसमेंट देत नाहीत लहान दिसताना. बाई तुम्ही लेक्चर अटेंड करा, तुम्हाला समजेल बाई आहे की नाही जॉब ऑपॉर्च्युनिटी काय काय नाही ते. बाकी जे विद्यार्थी ॲबसेंट राहिले त्यांचं तर आय थिंक नुकसान आहे वाटते. मी पण ॲबसेंट राहणार होते आज. मला काय माहिती होतं गेस्ट लेक्चर आहे तर मी आले. गेस्ट लेक्चर करून जावंच लागणार आहे मला. नाहीतर उद्या पप्पा विचारतील मला की बाई काय फायदा आहे ते डिग्रीचं, तर सांगायला आलं पाहिजे की नाही काय फायदा आहे ते. बरोबर आहे की नाही यायचं बाप झालं. श्रेयाचं बिलकुल ध्यान नाही इथं गेस्ट लेक्चर चालू आहे. तिला सरांचं नाव विचारलं मी तर बिलकुल आलं नाही का. सृष्टीला सांगली, सृष्टीला चॉकलेट एक वाली चॉकलेट खाली 2 खाली की डार्क चॉकलेट 2 खाली अगदी की एक चॉकलेट राहते का अजून 2 खाली म्हणा. आता ते नाव म्हणायले तुला बघा काय एक खालीच ना लाल आहे. मी आजपर्यंत म्हणलं ते आणाव मी मंचुरियन म्हणलं तर मंचुरियन आणा, वडापाव म्हणावं ते चॉकलेट देऊन 2 खालीच म्हणाले. 1 रुपयानं गेलीस का तू काय म्हणाल. मला मंचुरियन आणलं बरं. महिन्यावर मंचुरियन आणतो मी. कधी काय आणली तर आणलो म्हणाले. वडापाव 5 वडापाव आणलो. पैसे नव्हते तर ऑटोवाल्याचे पैसे घेतलं, उधारी घेतलं. लाज वाटत काय म्हणा उधार घेतली पैसे नाहीत ग. आले उधार द्यायला का हे का भोय का तो पैसे नाहीत तर नाही. गाईज आमच्या इथं ना कोण कुठला एवढे जण लेकर आहेत. हा बघायचे बघा कोण कुठला काय चालू आहे इथं आमची लगा. आता जी आहे लोकसंख्या वाढली आमच्या क्लासमध्ये तर ना बिलकुल आवाज येणं गेला आमच्या HODचा. तर काय करावं लेकरांना ऐकाव की गेस्ट लेक्चर ऐकाव की टाइमपाससाठी बसा. बाकी तुम्हाला लोकसंख्या दाखवता आमची. नाद करते का अजून मागे आहेत मजा. अजून मागे हॉटेल संजीव का हॉटेल संजीव नात करती काय ब्लॉग चालू आहे ना. ब्लॉग चालू टेक्निकल इश्यू दाखवायले. आमचे प्रोजेक्टर चालू केलं आणि सर म्हणाले आमचे गोंड सर म्हणाले की टेक्निकल इश्यू आहे. बाई तुम्ही चेक करा पहिली आहे काय नाही. दीदी हसायली गायची हवा गाई टेक्निकल इश्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा गाईज हे टेक्निकल इश्यू. आवाज येणं गेला सर आवाज येणं गेला.
गाई जाता का माहिती का सर म्हणले बाय इन्फॉर्मेटिव्ह साठी हात वर करा आणि मी उगाच हात वर घ्या येडी याच्यात शिवा द्यायची कधी दिली शिवा दिली घ्यायची नाही ना लाड आहे ना ते दाखव किती लेकरू बघायला तो तर मागचं कर आयफोन मध्ये लेकरू आयफोन पडेल तिचा काही जणांची अवकात नाही घ्यायची आयफोन मध्ये यायची नाही की आम्ही गरीब आहोत अशी नाही आयफोन मध्ये येतात नाही त्यांना शूट करावं हेच आज हो काही समजायला लागायची काय समजायला काय म्हणलं सर अटेंडन्स सर अटेंडन्स सर अटेंडन्स सगळा बोले अटेंडन्स देणार करत गाईज एकच अटेंडन्स घ्यायचं 2 करा म्हणले 4 करायचे आहेत गाईचे 2 पेज दिले तर मग आता एका पेजवर 2 करायचे ती कसं करणार तुम्ही पक्की कर सगळा बोले खूप समजलं का तुले तू मला समजलं का तुले सृष्टी म्हणतात मनकी दुसरा डायलॉग दुसरा एका तुला म्हण 10 पर्यंत एकदा ना म्हणतात एका तुला 10 पर्यंत म्हणून बंड मारायची मला म्हणणार रशियन दिसायली गायची ना काय गेलास का काही का दिसायली की नाही गाई सांगा मजा नसलं ते असं चष्मा घातली की मला रशियन वाटते तुम्ही मला कॉमेंट मध्ये मला काय तूप सांगता मला जे वाटायला ते सांगायला पाहिजे तिला काही वाटत आहे असं म्हणत असाल तुम्ही माझे विचार मी मांडायलो कारण तुम्हाला ब्लॉग मध्ये आता घेतलीस त्याच्यामुळे ठीक आहे गाईज बाय सी यू भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टाटा आणि सबस्क्राईब करून द्या गाईज कारण की आपले 2000 सबस्क्रायबर कम्प्लीट होणार लवकरात लवकर सबस्क्राईब करा बाय बाय बाय